या मालिकेचे पूर्ण एपिसोड्स पाहण्यासाठी झी5 ॲप डाउनलोड करा। तुमच्या दादासाहेबांनी निर्णय घेतलाय, पंतांना बोलावून घेतलंय, म्हणजे त्यांनी नीटपणे समजून उमजूनच निर्णय घेतला असेल ना। जर राज्याभिषेकाचं ठरलं तर एक करायचं, आपण राहायचं सोबत, पण एक काम धड होऊ द्यायचं नाही। राजमातोश्रींना भेटायचं होतं, आपण बोलू शकता, पण आम्हाला फक्त त्यांच्याशीच बोलायचं आहे। तुम्ही शंभू राजांवर दबाव आणा आणि सांगा अनाजी पंतांना पद द्या म्हणून, आणि हे झालंच पाहिजे। पत्र आलंय सज्जनगडावर। राणीसाहेब, सज्जनगडावरून पत्र येणं ही आनंदाची गोष्ट, आणि तरी तुम्ही उदास। बघू, हा खलिता केवळ अकबराचा नाही कविराज, हा खलिता आहे काबूल ते बंगाल सल्तनत असलेल्या शहनशाह औरंगजेबाच्या लाडक्या शहजाद्याचा, ज्याने आपल्या बापा विरोधात बंड पुकारले। गौर से सोच कर देखो सीधा, बचपन से लेके आज तक संभा को हर चीज वक्त से पहले मिली, लेकिन अब वक्त से पहले उसे मौत मिली। ये आलमगीर औरंगजेब का वादा है सबसे। शहजादे, आइए दुर्गादास जी। किस विचार में मगन हो? दुर्गादास जी, संभा को पैगाम भेजे हुए काफी अरसा गुजर चुका है। हाँ शहजादे, लेकिन हमारे खरीदे का जवाब आने के आसार नहीं दिख रहे। नजर ना आए तो ना सही, चिंता के करनी शहजादे, वो संभाजी है, बड़ी दूर की सोचने वाला, चाल चलने में कम ना है। लेकिन हमने तो सुना है संभा बहुत ही गुस्सैल, गुस्से में बहुत सारे गलत फैसले भी ले लेता है। ना शहजादे, वो बेटा किसका है? शिवाजी महाराज का। शिवाजी महाराज की शूरवीरता, शिवाजी महाराज का राजकारण उनकी रगों में बहता है। हाँ, लेकिन अभी तक उन्होंने कोई वकील भी तो नहीं भेजा। तो ना सही, हम वहां पहुंचेंगे और जरूर पहुंचेंगे। अब हम स्वराज के भीतर इतने आ चुके हैं, उनके लोगों ने मना भी तो नहीं किया। वो तो है। और शहजादे, सबसे बड़ा डर तो बादशाह औरंगजेब का है। उनकी कोशिशें तो जारी रहेंगी। आपके भाई शाह आलम तो यहां तक पहुंच गए थे, बादशाह और दूसरे सरदार भेजेंगे आपको पकड़ने के लिए, और हम तो वचन दे बैठे आपकी सुरक्षा का। वो सुरक्षा अब यही मुमकिन है, स्वराज में, संभाजी की शमशेर की छाव में। बाबासाहेब, असा प्रसंग तुमच्या समोर उभा ठाकला असता तर तुम्ही काय केलं असतं? काय निर्णय घेतला असता? हा प्रसंग कशा रीतीने हाताळला असता? बाबासाहेब, काय निर्णय घ्यावा आम्ही? राजे, एवढं कसलं गोड चाललंय आबासाहेबांच्या जिरेटोपा बरोबर? कूज नाही राणीसाहेब, अंतर्मुख होऊन बसलो। आम्हाला खात्री आहे की या पवित्र जिरेटोपाच्या सान्निध्यात आम्हाला योग्य तो विचार सुचेल। शहजादा अकबराबद्दलच म्हणताय ना? शहजादा अकबराच्या खलित्याला जबाब द्यावाच लागेल, पण काय जबाब द्यावा? प्रधान मंडळींचं काय मत पडलं? राणीसाहेब, प्रत्येकाचं मत वेगळं, प्रत्येकाचा होरा वेगळा। कुणाला संधी वाटते, कुणाला धोका वाटतो, तर कुणाला वाटतं की हे औरंगजेबाला डिवचल्यासारखं होईल। अनेक मतमतांतर आहेत। पण मग तुम्हाला काय वाटतं? आम्ही अजून कुठलाही निर्णय घेतलेला नाही। विचार करा हवं तर अजून।
पण निर्णय तुमच्याच मनानं घ्यावा. राणीसाहेब, खरं तर आबासाहेबांच्या संमतीनं आम्ही उत्तर दिग्विजयाची जी स्वप्न पाहिली होती त्यात औरंगजेबाच्या शहजाद्याला फितवून स्वराज्यात आणण्याची योजना होती. आम्ही प्रयत्नही केला त्या दृष्टीने. हो, तुम्हाला खूप त्रास झाला, खूप भोगले राजे तुम्ही. आणि जेव्हा आम्ही औरंगजेबाच्या शहजाद्याला स्वराज्यात आणण्यात अपयशी ठरलो तेव्हा स्वतः आबासाहेबांनी शहजादा मोअज्जमला चुचकारलं होतं. तो निघालाही होता, पण भीत फसला. हो, आम्हाला त्याची पूर्ण कल्पना आहे. बघा ना राणीसाहेब, 2-3 वर्षांपूर्वी आम्ही मोगल शहजाद्याला स्वराज्यात आणण्यासाठी जंग पछाडत होतो आणि आता तीच संधी स्वतःच्या पावलानं चालून आली आहे. राजे, योग्य तो निर्णय घेण्यास आपण सक्षम आहात. त्यासाठीच तर आम्ही इथे बसलो होतो, कारण आम्हाला कल्पना आहे आमचा हा एक निर्णय काळाची पुढची दिशा ठरवणारा असेल. काळाची दिशा ठरवणारा नाही राजे, यापुढे आपला प्रत्येक निर्णय हा काळाची दिशा बदलणारा असेल. मामासाहेब, अकबराचं आमच्या भेटीला येणं, स्वराज्यात शरण मागून स्थिर होणं हा औरंगजेबाचा बनाव तर नाही ना, हे बघितलं पाहिजे. कारण स्वराज्यात येण्यापूर्वी अकबर आणि औरंगजेब यांच्यात जंग झालेली. कदाचित खरा अकबर त्यात मारलाही गेला असेल, पण ती खबर गुप्त ठेवू तोतया अकबराला शरण मागण्यासाठी औरंगजेबानं पाठवलं नाही, हे कशावरून? यात घातपाताचाही संभव असू शकतो. राज, माफ करा, पण मला तसं नाही वाटत. कारण त्यांच्या संगत ते दुर्गादास राठोड नावाचा राजपूत बी आहे. ते आहे मामासाहेब, पण बादशाह असलेल्या आपल्या बापाशी बगावत करून स्वतःला शहनशाह घोषित करून अकबर आपल्या आश्रयासाठी आला असला तरी त्याला आश्रय देणं कितपत सोयीस्कर आहे हेही पाहायला पाहिजे. म्हणजे अकबर त्या पात्रतेचा आहे का, त्याचं चलनवलन कसं आहे हे तपासायला पाहिजे. आणि समजा आपण अकबराला आश्रय दिला तर ते शहनशाह औरंगजेबाला थेट आव्हान दिल्यासारखं होईल का, याचाही विचार केला पाहिजे. औरंगजेब किती चिडेल, कितपत दुखावेल, त्याची जिद्द जागृत होईल का, त्याची ईर्ष्या पेटून उठेल का, सगळ्या बाबींचा विचार व्हायला हवा. जी राजा, आपण या अकबराकडे किती चौकस दृष्टीने बघताय. बघायलाच पाहिजे कविराज. मग मीही तेच केलं असतं जाऊन. नाजी पंत, त्यासाठी बहिर्जी काका आहे, ते बघतील. मग आता शेवटाला तुमचं काय म्हणणं आहे? मामासाहेब, आम्हाला वाटतं की आधी राज्याभिषेक सुरळीत पार पडू द्यावा. तोपर्यंत बाकी सगळ्या गोष्टींचा मागोवा घेऊ, अकबराला नीट जोखू आणि मग निर्णय घेऊ. कारण हत्ती पाळायचा असेल तर त्याच्या गंडस्थळाचा अभ्यास व्हायला पाहिजे. याही बाबतीत तेच सोयीचं आणि स्वराज्याच्या फायद्याचं. राणीसाहेब, राज्याभिषेकासाठी आमचे आदरणीय वेदो नारायण गागा भट्ट आले की त्यांची व्यवस्था तुमच्याकडे. त्यांचं उठणं बसणं, त्यांना काय हवं काय नको सगळं तुम्ही पाहायचं. त्यांच्या दालनाची व्यवस्था सुद्धा तुम्ही पाहिजे. पण राजे, गागा भट्ट येतील ना? आपला माणूस पोचलाही काशीला. अहो, एवढंच नाही तर गागा भट्टांच्या वाड्यासमोर उभा असेल पत्र घेऊन. आपला निरोप पोहोचणार. कितवीत होता तुम्ही ते प्रपोजल पाठवलं तेव्हा? ही मला वाटतं 9वी पास झाली होती दत्तर. आणि तुम्ही? मी 10वी पास, मला वाटतं 10वी पासून मला 4-5 वर्ष झाले होते. मग कॉलेजला वगैरे? नाही. नाक्यावरच बरं काय? काय झालं?
जेव्हा तुम्हाला त्या मैत्रिणीने सांगितलं तेव्हा? काय नाही, असं फील झालं, वा आपल्याला कोणीतरी प्रपोज करतंय म्हणजे आपण एवढे सुंदर आहोत का.